बी त्रास दिलेला नाही। आमची संताची भूमी आहे, महाराष्ट्र म्हणजे संताची भूमी आहे। आम्ही एक्क्या माय माऊलीला त्रास दिला नाही आणि आम्ही देणार बी नाही। आम्ही देऊ, शासनाला त्रास देऊ, आम्ही मंत्रालय फोडू, आम्ही मंत्रालय फोडू, शासकीय नासधूस करू आम्ही, परंतु आम्ही कुणाच्या प्रॉपर्टीला, कुणाच्या घराला हात लावणार नाही, कुणाच्या घराला हात लावणार नाही। आम्ही मंत्रालय फोडू, आम्ही मंत्र्याच्या घर फोडू, फक्त आदेश येऊ द्या ना आम्हाला, फक्त आम्हाला आदेश येऊ द्या। आम्ही आदेशाची वाट बघायला। जारांगे पाटील जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। मेलो तर हरकत नाही, घरच्याला आम्ही सांगून आलोय। एक सळुकी पळू करू, आम्ही सळुकी पळू करू। फडणवीस तर राहणारच नाही मुंबईत, थोडं 100% सांगतो। फक्त 2 दिवस वाट पडणार, फक्त 2 दिवस। त्याला गुरुवारी सांगता, उद्याची कॅबिनेट बैठक झाली ना, ह्याला बुधवारी उत्तर देता काय ती, ह्याला मंत्रालय कसं राहते बघतो, मंत्रालयात घुसतो फक्त बुधवारी। उद्या कॅबिनेटची बैठक आहे, उद्या दिवस वाट बघणार फक्त यांची, पुन्हा नाही वाट बघणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले, पण आमच्याकडे यायला काय त्याला काय जमलं नाही का? आमच्यामुळेच पदावर आहे ते आज बी। तो गुजराती आहे ना, त्याला मराठाचं काय देणं घेणार? तो गुजराती आहे, त्याला मराठाचं काही देणं घेणं नाही। आणि सरकारला कसं आहे, सगळं गुजरातीच पाहिजे ना, महाराष्ट्र कुठं थोडंच पाहिजे। लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं, काल एक मेसेज आला की चालू केलं। आता कशाला आम्हाला आका लालबागच्या राजाचे सगळे लोक जेव घालू शकतो एवढं खायला आता आमच्याकडे, आमच्या बांधव पाटील आम्हाला गावाकडून अख्खी मुंबई खायला एवढं आणलेलं आहे, अख्खी मुंबई खाऊ शकते। काय ते जेवण बंद केलं लालबागच्या राजांनी?